आज आपण या व्हिडिओमध्ये 7th स्टँडर्ड मावली पाठ्यपुस्तकामधील 7th नंबरचा जो लेसन आहे त्याचं नाव आहे एका कामात चार कामे। या लेसनचे मौखिक लेखीचे जे क्वेश्चन आहेत ते, त्यानंतर थोडक्यात उत्तरे, कोण कोणास म्हणाले, रिकाम्या जागी योग्य शब्द, त्यानंतर ग्रामर जे काही दिलेलं आहे ते कंप्लीट करणार आहोत। त्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे तर ॲक्टिव्हिटी पण कंप्लीट करणार आहोत आणि त्यानंतर माझे शेजारी या विषयावर आपल्याला निबंध लिहायला सांगितलेला आहे तो पण कंप्लीट करणार आहोत आणि हेही बघणार आहोत की कशा प्रकारे हा निबंध लिहायचा आहे किंवा जर एक्झाममध्ये तुम्हाला असा निबंध आला तर तुम्ही कसा कंप्लीट करणार आहात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आहे मौखिक म्हणजे ओरल, जे ओरली क्वेश्चन विचारले जातात। तुम्ही आईला घरकामात मदत करता का? तर हो असेल तर हो, नसेल तर नाही। तुम्ही घरात कोणकोणती कामं करता? सो तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही घरात कोणकोणती कामं करता ते तुम्हाला सांगायचं आहे। सो हे लेखीला नाही तर ओरली येतात। चिंगीला कोणता खेळ खेळायचा होता? तर तिला कोणता खेळणपिटाचा म्हणजेच भातुकलीचा खेळ खेळायचा होता। आता लेखी म्हणजे रायटिंगमध्ये कोणते कोणते क्वेश्चन आहेत? यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्ड सेंटेन्समध्ये ह्याची उत्तरं कंप्लीट करायची आहेत। म्हणजेच काय तर एका वाक्यात आणि वन वर्ड। आईने चिंगीला काय आणायला सांगितले? म्हणजे आई काय बोलली की तू काय घेऊन ये? तर आईने चिंगीला नळावरील तांबे आणायला सांगितले, नळावर जे तांबे ठेवलं होतं ते घेऊन यायला सांगितले। चिंगीला का वाईट वाटत असे? म्हणजे तिला कोणत्या गोष्टीमुळे वाईट वाटायचं? आईने सांगितल्याप्रमाणे काम केले तरीही ती बोलते व नाही केले तरीही ती बोलते म्हणून चिंगीला वाईट वाटत असे। म्हणजे जर तिने सांगितलेलं काम केलं तरी पण ती मला ओरडते आणि नाही केलं तरी पण ती मला ओरडते, या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असे। चिंगीने मैत्रिणींना बोलावून काय खेळायचे ठरवले? म्हणजे तिला काय खेळायचं होतं तिच्या फ्रेंड्स सोबत? तर चिंगीने मैत्रिणीला बोलावून भातुकलीचे खेळायचे ठरवले होते। म्हणजेच काय तर भातुकलीचा खेळ खेळायचा होता चिंगीला तिच्या मैत्रिणींसोबत। फोर्थ आहे आईने चिंगीला रमा वहिनींकडे जाण्यास का सांगितले? म्हणजे तिची आई का बोलली की रमा वहिनींकडे जा? तर रमा वहिनी पापड करणार आहेत का हे विचारण्यासाठी आईने चिंगीला पाठवले। म्हणजे रमा वहिनी जर पापड करणार असतील तर मला त्यांना मदत करायला जायला होईल, त्या हिशोबाने मग त्या बोलल्या की त्या जर आज पापड करणार असतील तर मग मी त्यांना हेल्प करायला जाईल। सो हे विचारून ये की त्या करणार आहेत की नाहीत, म्हणून त्यांनी चिंगीला रमा वहिनींकडे पाठवलं होतं। त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे आई नेहमी कोणाची तारीफ करत असे? म्हणजे कोणाची प्रशंसा करायची? तर आई नेहमी इंदा काकूच्या शारदेची तारीफ करत असे, कारण जी शारदा होती ती 1 वर्षाने लहान होती चिंगीपेक्षा आणि तरीही ती पूर्ण घर आवरायची, नीट ठेवायची, म्हणून तिची जी चिंगी आहे तिची आई नेहमी त्या शारदाची तारीफ करत असे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। आता पहिले झाले वन वर्ड आणि हे थोडेसे डिटेलमध्ये लिहायचे आहेत। रमा वहिनींकडे जाताना चिंगीच्या मनात कोणकोणते विचार सुरू होते? म्हणजे ज्यावेळेस चिंगी रमा वहिनींकडे चालली होती तिच्या डोक्यामध्ये काय काय चालू होतं? तर चिंगीच्या मनात दुपारच्या भातुकलीचे विचार चालू होते। आईकडून कोणते पदार्थ घेता येतील ते सगळे आई देईल का? म्हणजे दुपारी आम्हाला काय खेळायचं आहे तर भातुकलीचा खेळ खेळायचा आहे आणि भातुकलीचा खेळ खेळताना मला काही ज्या गोष्टी आहेत त्या आईकडनं घ्यायच्या आहेत, पण ती आई देईल का? मंदा कुंदा बरोबर आपल्याला छान खेळ खेळता येईल का? आणि मग सगळी कामं आईची आवरल्यावर मला खेळ खेळायला भेटेल का? हे विचार चालू होते। म्हणजे ते डोक्यामध्ये हे सगळ्या गोष्टींचा विचार करत होते। सेकंड आहे चिंगीला शंभू शेठजी काय म्हणाले? म्हणजे शंभू शेठजी होते ते कोण होते? दुकानदार होते। तर चिंगीला ते काय म्हणाले? शंभू शेठजी म्हणाले आई साहेबांना सांग ताजं तेल आलंय ते दुपारी पाठवून देतो गड्याबरोबर। म्हणजे दुकानामध्ये तेल जे आहे, खायचं जे तेल आहे ते फ्रेश आलेलं आहे, तर त्यांना सांग की मी जे गडी आहे म्हणजे दुकानामध्ये जो काम करणारा मुलगा आहे, जो माणूस आहे त्याला गडी म्हणतात, सो त्याच्यासोबत मी हे घरी पाठवून देतो। चिंगीने पुस्तके कोणाकडून घेतली व का? आता तिने तेल पण घेतलं, आता पुस्तकं कोणाकडनं घेतली आणि का घेतली? चिंगीने पुस्तकं केसू काकांकडून घेतली। चिंगीला एका कामात 4 कामे करायची होते, तसेच काकांना मदत व्हावी ह्या उद्देशाने चिंगीने पुस्तके घेतली। आता चिंगीने पुस्तकं कोणाकडनं घेतली तर केसू काकांकडून घेतली होती। का? कारण तिला असं आईला दाखवून द्यायचं होतं की मी सुद्धा एका कामासोबत 4 कामं करू शकते, कारण आई नेहमी शारदेची तारीफ करायची, त्यामुळे आई तिची पण तारीफ व्हावी असं कोणाला वाटत होतं तर चिंगीला, त्यामुळे त्या उद्देशानं ती पुस्तकं तिने घेतली होती। आणि काय तर काकांना मदत पण होईल, कारण काका ती पुस्तकं द्यायलाच येणार होते, सो ते कशाला येतील किंवा डॉक्टरांना म्हणजे चिंगीच्या वडिलांना त्यांच्याकडे जावं नाही लागणार, सो ह्या उद्देशाने चिंगीच पुस्तकं घेऊन घरी गेली। अशा प्रकारे तिने पुस्तकं घेऊन केसू काकांना मदत केली।
आता त्यानंतर आहे कोण कोणास म्हणाले, आ हा हा दिवे ओवाळा हिच्या शहाणपणापुढे. आई चिंगीला म्हणाली. जेव्हा चिंगी भांडे घेऊन येते, त्याच्यानंतर आई तिला काहीतरी बोलते, मग ती बोलते की तू काम केलं तरी ओरडते, नाही केलं तरी ओरडते, म्हणून आई बोलते की हा हा दिवे ओवाळा हिच्या शहाणपणापुढे. पण आई विरुद्ध तक्रार तरी कोणाकडे कशी करायची? मग तिला वाईट वाटलं की आई नेहमी मला ओरडते, पण मी तक्रार म्हणजे तिच्या विरुद्धात कोणाकडे कंप्लेंट करणार आहे? मग हे कोणाशी बोलत होती? तर ती स्वतःशी बोलत होती. आई साहेबांना सांग ताजं तेल आलंय ते पाठवून देतो गड्याबरोबर, आणि दुपारी पाठवून देतो. सो हे कोण म्हणालं? तर शंभू शेठ कोण होते? दुकानदार होते. ते चिंगीला म्हणाले. डॉक्टर गेले का ग दवाखान्यात? हे कोण म्हणालं? केसू काका चिंगीला म्हणाले. डॉक्टर कोण होते? तर चिंगीचे वडील होते. ह्या पिशवीत आहेत ना ते, या पिशवीत काय होते? जे बुक्स दिलेली होते त्यांची जी नावं होती, जे वाघभट वगैरे होतं. तर चिंगी बोलते की हे कुठे आहे? तर केसू काका काय बोलतात? तर ह्या पिशवीमध्ये हे आहेत. त्यानंतर आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. चिंगीने धावत जाऊन डॅश डॅश आणले. तर चिंगीने धावत जाऊन काय आणले? भांडे आणले. त्यानंतर चिंगीला मोठे डॅश डॅश पडले. तर चिंगीला सगळ्यात मोठं काय पडलं होतं? कोडं पडलं होतं. त्यानंतर आहे डॅश डॅश शेटजींनी चिंगीच्या स्वाधीन केल्या. तर शेटजींनी तिला काय दिलं? तेलाचा शिसा. वाघभट म्हणजे पुस्तक होय. डॅश डॅश म्हणजे पुस्तक, तर वाघभट काय आहे? तर हे पुस्तक होतं. आता समानार्थी शब्द. आज्ञाचा समानार्थी शब्द येणार आहे आदेश. समानार्थी म्हणजेच काय? तर त्याचा दुसरा मिनिंग. घरचा येणार आहे गृह, भवन. त्यानंतर आहे आग्रह म्हणजे विनंती. पाणीचं येणार आहे जल किंवा नीर. सुट्टीचं येणार आहे रजा. तारीफ म्हणजे स्तुती. आता विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. लहानचं येणार आहे मोठे. मोकळेचं येणार आहे बंद. रिकामे म्हणजे भरलेले. जवळ आणि त्याचं अपोजिट आहे दूर. जातचं येणार आहे येत. हसतचं येणार आहे रडत. त्यानंतर लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. आईचं येणार आहे बाबा. काकूचं येणार आहे काका. पोरगीचं येणार आहे पोरगा. म्हाताऱ्याचं येणार आहे म्हातारी. बहिणी दादा. त्यानंतर वचन बदलायचं आहे. वचन म्हणजे काय? सिंग्युलर टू प्लुरल करायचं आहे. एक असेल तर तांबा असणार आहे, खूप सारे असतील तर तांबे असणार आहेत. वाटीचं होणार आहे वाट्या. उडीचं होणार आहे उड्या. आणि कामचं होणार आहे कामे. त्यानंतर वाक्य शुद्ध करून लिहायचे आहेत. मुकाट्याने हा असा लिहायचा आहे मुकाट्याने. दिवसला पहिला लागणार आहे. त्यानंतर लाडीची पण पहिली वेलांटी लागणार आहे. पदार्थला हा जो ध आहे हा रॉंग आहे, तो असावाला द येणार आहे. आग्रहाची हा असा नीट करून लिहायचा आहे. कौतुकचं नाही तर ते तर काय येणार आहे कौतुक. त्यानंतर आता योग्य ठिकाणी विरामचिन्हे योजा म्हणजे योग्य ठिकाणी आपल्याला काय लावायचे? विरामचिन्ह. विरामचिन्ह म्हणजेच काय? पंक्च्युएशन मार्क. आता पंक्च्युएशन मार्क कसे यूज करायचे ह्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ टाकत आहे. सो प्लीज तो पण व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला विरामचिन्ह लावताना कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही. चिंगे नळावरील तांबे घेऊन ये बघू. आता चिंगे झाल्याच्या नंतर काय आहे? तर डॉट आहे. आता हे डबल अवतरण चिन्ह म्हणजे डबल ॲपॉस्ट्रॉफिक कॉमामध्ये हे का दिलेलं आहे? कारण ज्या वेळेस आपण जसंच्या तसं वाक्य बोलतो त्यावेळेस हे ते डबल अपॉस्ट्रॉफिक कॉमा येतो. हे आधीच केलं असतं तर आई म्हणाली ना तिला, जसंच्या तसं जेव्हा वाक्य येतं तेव्हा डबल ॲपॉस्ट्रॉफिक कॉमा लागतो. काय शेठजी? चिंगीने जवळ जाऊन विचारलं. आता हे काय आहे? काय शेठजी, जसंच्या तसं बोलली आहे. त्यानंतर हे तिने जाऊन जवळ विचारलं. आणि फुल स्टॉप कधी लागतो? तर ज्यावेळेस आपला सेंटेन्स आपलं वाक्य पूर्ण होतं त्यावेळेस. मग कुठे आहेत ते? तुम्ही तर एकटेच दिसताय की. कुठे आहेत ते? प्रश्न विचारला आहे म्हणजे इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे आणि तिने जसंच्या तसं विचारलेलं लिहिलं आहे, त्यामुळे इथे डबल ॲपॉस्ट्रॉफी कॉमा लागला आहे. बापासारखीच गोड पोरगी आहेस तू. आता हे कोण म्हणलं? तर ते केसू काका बोलले होते. आता जसं ते काका बोलले होते जसंच्या तसं लिहिलेलं आहे म्हणून इथे डबल ॲपॉस्ट्रॉफी कॉमा आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला जी विरामचिन्ह आहेत ती पूर्ण करायची आहेत. त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी. तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता त्याविषयी 10 वाक्य लिहा. आता तुम्ही कोणकोणती मदत करताय हे तुम्ही लिहू शकता. आता मी इथे 10 वाक्य लिहून दिलेली आहेत. मी आईला भांडी धुवायला मदत करते. मी आईला भाजी निवडायला मदत करते म्हणजे भाजी साफ करायला. मी आईला घर आवरायला मदत करते म्हणजे घरामध्ये क्लिनिंग करायला मदत करते. मी आईसोबत मार्केटमध्ये जाऊन भाजी आणायला मदत करते म्हणजे ज्यावेळेस आई जास्त भाज्या घेते त्यावेळेस मी म्हणजे ज्या कॅरी बॅग्स आहेत त्या उचलायला मदत करते. मी
किराणा सामान आणायला जाते. म्हणजे जर समजा घरामध्ये एखादी गोष्ट अचानक संपली किंवा काय असं आठवलं नाही, तर जर आई बोलली की जा दुकानातून घेऊन ये, तर मी ते पण घेऊन येते. मी पाण्याच्या बाटल्या भरायला मदत करते. मी माझ्या लहान भावाला सांभाळते जेव्हा आई कामात असते. मी अभ्यास लवकर संपवून आईच्या कामात हातभार लावते. म्हणजे माझा अभ्यास झाला की मी आईला कामामध्ये हेल्प करते. हातभार लावणं, हेल्प करणं. मी आईसोबत देवपूजेसाठी सामान सजवते किंवा सजवतो. जर मुलगा असेल तर सजवतो येणार आहे, मुलगी असेल तर सजवते येणार आहे. मी झाडांना पाणी घालून आईचे बागकाम सोपे करते. म्हणजे मी काय करते तर झाडांना पाणी घालते, त्यामुळे आईचं तेवढं काम तरी सोपं होतं. अशा प्रकारे हे कामं तुम्ही लिहायची आहेत. तुम्ही जर काही वेगळी कामं करत असेल तर तुम्ही ती वेगळी कामं लिहायची आहे. त्यानंतर आहे माझे शेजारी या विषयावरती निबंध लिहा. मग हा तुम्हाला मोठा पण लिहायला येऊ शकतो पेपरमध्ये की माझे शेजारी कसे आहेत, तर सो ते कसं लिहायचं. आता सुरुवातीला माझे शेजारी खूप चांगले आहेत, त्यांचे नाव श्री देशमुख आहे. म्हणजे तुमच्या शेजाऱ्यांचं जे नाव असेल ते तुम्ही लिहू शकता. ते त्यांच्या कुटुंबासह आमच्या शेजारी राहतात. म्हणजे ते कुठं राहतात, त्यांची फॅमिली आमची फॅमिली काय, तर आम्ही सोबत आणि शेजारी राहतो. त्यांच्या कुटुंबात आजी आजोबा आई बाबा आणि 2 मुले आहेत. मग त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणकोणते मेंबर्स आहेत ते लिहायचं आहे. ते सगळे खूप प्रेमळ आणि मदतीस तयार असतात. म्हणजे ते सगळे खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत, जीव लावतात आणि काय मदतीस म्हणजे हेल्प करायला नेहमी तयार असतात. देशमुख काका शाळेत शिक्षक आहेत, तर ते कुठे जॉब करतात ते लिहायचं आहे. देशमुख काकू गृहिणी आहेत, गृहिणी आणि हाऊसवाईफ आहेत. मला त्यांच्या मुलासोबत खेळायला खूप आवडते. म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे त्याच्यासोबत मला खेळायला खूप आवडते. सेकंड पॅरामध्ये लिहायचं आहे शेजारी आजारी असले तर माझे आईवडील त्यांना औषधं आणून देतात. म्हणजे जर ते आजारी असतील तर आम्ही औषधं आणून देतो. तसेच काही वेळा आमच्या घरी काही हवे असल्यास तेही आम्हाला मदत करतात. म्हणजे आम्ही जसं त्यांना हेल्प करतो तसंच तेही आम्हाला मदत करतात, हेल्प करतात. सण उत्सवामध्ये आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो. म्हणजे जर सण उत्सव आला तर एकमेकांना शुभेच्छा देणं, प्रसाद देतो आणि एकत्र आनंद साजरा करतो. म्हणजेच काय जे सण आहेत ते आम्ही काय करतो, एकत्रित साजरे करतो आणि सेलिब्रेट करतो. एकदा मी आजारी पडलो होतो तेव्हा शेजाऱ्यांनी आईला खूप मदत केली होती. म्हणजे एकदा मी खूप आजारी होतो आणि त्यावेळेस माझे शेजारी आहेत त्या काका काकूंनी माझ्या आईला खूप मदत केली होती. मला माझे शेजारी खूप आवडतात. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता तुमचे शेजारी तुम्हाला काय मदत करतात किंवा तुमचं आणि त्यांचं रिलेशन कसं आहे. अशा प्रकारे माझे शेजारी या विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.